नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गरुड पुराणातील 28 भयानक नरक. तुमच्या एका पापाने कोणत्या नरकात जाल? भयानक अंधारात, ज्वाला, यमदूत, साप. जाणून घेऊया 28 नरकाचे खरे रहस्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिपूजा चॅनलवर. मृत्यूनंतर काय होतं, स्वर्ग की नरक? आज आपण बोलणार आहोत गरुड पुराण या महान ग्रंथातील एक अत्यंत भयावह आणि सत्य विषय, नरकाचे प्रकार. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेल्या या गोष्टी ऐकल्यावर तुमचे अंग शहारेल, कारण प्रत्येक पापाची शिक्षा वेगळी आहे. एक चूक आणि हजारो वर्षे भयानक यातना. गरुड पुराणात मुख्यतः 28 प्रमुख नरक सांगितले आहेत. आज आपण त्यातील महत्त्वाचे नरक, कोणते पाप केल्याने कोणत्या नरकात जावे लागते आणि तिथे काय शिक्षा मिळते हे थरारक पद्धतीने जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला जीवनात चांगले जगायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. यमलोकाच्या दिशेने. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तिथे कर्मांचा हिशोब होतो आणि पापी आत्म्याला नरकात फेकले जाते. चला एक एक करून पाहूया. तामिस्त्र नरक. जे लोक दुसऱ्याचे धन, स्त्री, मुलं किंवा मालमत्ता बळजबरीने हडप करतात त्यांना ह्या अंधारमय नरकात टाकले जाते. यमदूत त्यांना दोराने बांधून मारतात, रक्तबंबाळ करतात. अंधार इतका की काही दिसत नाही. भूक तहान सहन करावं लागतं. 2. अंध तामिस्त्र नरक. पत्नी किंवा पतीशी फक्त स्वार्थासाठी वागणारे, विश्वासघात करणारे येथे येतात. पूर्ण अंधारात भटकत राहतात, काहीही दिसत नाही. प्रचंड मानसिक यातना. 3. रौरव नरक. दुसऱ्याची मालमत्ता हडप करणारे किंवा त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे येथे राहतात. भयानक रूस. रुरू नावाचा साप त्यांना चावतं, गुंडाळतात, वेदना असह्य. 4. महारौरव नरक. अत्यंत क्रूर लोक जे इतरांना जाणून बुजून त्रास देतात त्यांना येथे आणखी भयंकर साप आणि राक्षस यातना देतात. 5. कुंभीपाक नरक. जीवजंतू मारणारे, ब्राह्मणांना त्रास देणारे किंवा जमीन हडप करणारे येथे येतात. जळत्या तेलाच्या कुंभात, भांड्यात त्यांना टाकले जाते. शरीर सतत जळते पण मरत नाही. 6. कालसूत्र नरक. खोटी साक्ष देणारे, न्याय बिघडवणारे येथे येतात. जळत्या लोखंडी तारांनी शरीर बांधले जाते. प्रचंड उष्णता. 7. असिपत्रवन नरक. खोटे बोलणारे, चुगली करणारे किंवा धर्म सोडणारे येथे येतात. तलवारीच्या पानांसारखी धारदार पाने असलेल्या जंगलात भटकावे लागते. प्रत्येक पावलावर कापले जाते. 8. शूकरमुख नरक. दुसऱ्याची निंदा नालस्ती करणारे, अपमान करणारे येथे येतात. डुकरासारख्या तोंडात टाकले जाते. 9. कृमीभोजन नरक. जे लोक इतरांना फसवतात किंवा चुकीचे अन्न खाऊ घालतात त्यांना किडे खातात. शरीरातून किडे बाहेर येतात आणि पुन्हा खातात. 10. वैतरणी नरक. गाय मारणारे, पितरांचा अपमान करणारे येथे येतात. रक्त, मलमूत्राने भरलेली नदी ओलांडावी लागते. आत्मा त्या दुर्गंधी आणि वेदनेत बुडतो. 11. पुयोद नरक. दुर्गंधीने भरलेले तलाव. पापी आत्मे त्यात बुडतात. 12. अविची नरक. सतत पडत राहणे, कधीही थांबत नाही. 13. क्षारकर्दम नरक. आई वडिलांचा अपमान करणारे येथे क्षारयुक्त चिखलात फेकले जातात. 14. शुचिमुख नरक. सूर्यासारखी तोंड असलेले सूक्ष्म छिद्रांमधून शिक्षा. 15. लालभक्ष नरक. रक्त पिणारे राक्षस आत्म्याचे रक्त पितात. बाकीचे नरक जसे संदोष, तप्तसुप्नी, सोर्मी, वज्रकंटक, शाल्मिनी, सरमेयादन इत्यादीचे नाव घ्या आणि सांगा प्रत्येक पापाला वेगळी शिक्षा आहे. मित्रांनो, हे फक्त काही उदाहरणे आहेत. गरुड पुराणात सांगितले आहे की खोटे बोलणे, चोरी, व्यभिचार, हिंसा, विश्वासघात, पितर देव अपमान हे सर्वात मोठे पाप आहेत. पण मित्रांनो, नरक हे कायमचे नाही. शिक्षा भोगल्यानंतर आत्मा पुन्हा
जन्म घेतो आणि चांगले कर्म करायची संधी मिळते. गरुड पुराण सांगते, चांगले कर्म, दान, पूजा, सत्य, अहिंसा, आई वडिलांची सेवा हे स्वर्गाचे मार्ग आहेत. आजपासूनच बदल करा. छोटी छोटी चूक टाळा. दुसऱ्याला त्रास देणे बंद करा. तुम्हाला कोणता नरक सर्वात भयानक वाटला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर ऑलवरती दाबा. अशा स्पिरिच्युअल ज्ञानासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मृत्यू निश्चित आहे, पण कर्म आपल्या हातात आहे. जय श्री विष्णू, जय गरुड. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय श्री कृष्ण.